स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळत आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेचे 45 सदस्य अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान करण्याची शक्यता आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाला आव्हान उभं राहू शकतं। ठाकरेंचे 6 खासदार फोडल्याने शिवसेनेकडून ही रणनीती आखण्यात आली आहे। प्रचार थांबवला असला तरी गोकुळ गीते हे पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा आहे। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी नवीन समीकरण जुळवून आल्याचे बोलले जात आहे। ठाकरे सेनेचे 45 सदस्य हे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान करण्याची शक्यता आहे। ठाकरे यांचे 6 खासदार फोडल्यानंतर ठाकरे सेनेकडून ही रणनीती आखण्यात आली आहे। त्याचबरोबर घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसचे 16 उमेदवार तटस्थ भूमिकेत राहणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर असल्याचं बोललं जात असतानाच गीतेंना किती मत मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गोकुळ गीते ही पडद्यामागून सक्रिय असल्याचे बोलले जात आहे। नाशिक विधान परिषदेचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।